आज दुपारी 12 वाजता केएमटीची गंगावेश ते चिंचवाड या मार्गावरील MH09CV 394 क्रमांकाची बस चिंचवाडमध्ये पोहोचली। प्रवासी उतरल्यावर 10 मिनिटांनी चिंचवाड कोल्हापूरला जाण्यासाठी काही प्रवासी बसले। बसचे चालक संतोष बुचडे यांनी बस सुरू करण्यासाठी स्टार्टर मारला, पण अचानक इंजिनमधून धूर येऊ लागला। तिथं असलेले रिक्षाचालक इम्तियाज शेख यांचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तात्काळ चालकाला याची कल्पना दिली। चालक बुचडे यांनी खाली उतरून बघेपर्यंत आगीनं व्यापक स्वरूप प्राप्त केलं होतं। शेजारी असलेल्या नळाच्या पाण्यानं आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु तो निरर्थक ठरला। यावेळी सरपंच श्रद्धा प्रशांत पोतदार, पोलीस पाटील रवी कांबळे, उपसरपंच धन्यकुमार पाटील तसंच ग्रामपंचायत सदस्य राहुल सरकार, दीपक मगदूम यांनी तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आग विझवण्यासाठी परिसरातील पाण्याचा वापर केला, पण आग आटोक्यात येत नव्हती। रवी कांबळे यांनी अग्निशमक दल तसंच पोलिसांना या दुर्घटनेची माहिती दिली। कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलासह गांधीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले। तसेच केएमटीचे अधिकारी नितीन पवार, वाहतूक निरीक्षक सुनील जाधव, वर्क्स मॅनेजर दीपक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली। अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल 2 तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळवलं। या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बस जळून खाक झाली। यावेळी ग्रामपंचायत चौकात ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी नादुरुस्त असणाऱ्या आणि प्रवासासाठी धोकादायक ठरणाऱ्या गाड्या केएमटी व्यवस्थापनाकडून वापरल्याच कशा जातात असा सवाल उपस्थित होऊ लागला असून केएमटी व्यवस्थापनानं याची गांभीर्यानं दखल घेण्याची गरज आहे।